पण ते नाव घेताना ज्यांनी तटकऱ्यांना मोठं केलं अंतुले साहेबांनी किंवा पवार साहेबांनी यांचं नावच नाही घेतलं. मग ते कुठल्या तरी पैचं नाव घेतलं, यांचं नाव घेतलं, त्यांचं नाव घेतलं. पण त्यांनी खरंच त्यांना मोठे केल्याचं नाव घ्यावं. ज्यांनी त्यांना म्हणजे तटकऱ्यांना मोठं केलं तेच नाव विसरले. अशा माणसाच्या विषयी काय बोलणार. आणि हास्यास्पद आहे सगळ्या गोष्टी. नक्कीच. पण भरत गोगावले यांच्या बाबतीत जे घडलं, जे तुमच्या बाबतीत घडलं, याचा करता करविता नेमका कोण आहे? तुमच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकते, तुमच्या मनामध्ये कुणावर संशय आहे का? असा करता कविता तटकरे आहे. कारण चित्रलेखा पाटील शेका पक्षाची, हे आघाडी पक्षाचे घटक पक्षाचे ते सगळे जयंत पाटील त्यांचे नेते आहेत. अशा परिस्थितीमध्ये तिला बोलायला लावणं आणि त्यांचं नाव तिने घेणं याच्यामध्ये, याचा अर्थ ते आपल्याला स्पष्ट दिसते की कोणतरी माऊला उभं करायचं आणि त्यांना बोलायला लावायचं. असं चालत नाही. कारण तटकरे साहेब प्रगल्भ नेते आहेत, पण अशा बालिश बुद्धीने वक्तव्य करणं हे त्यांना अजिबात शोभत नाही आहे. आणि ज्या चेहऱ्यावर हास्य लावून ते करतायत हे तर अजिबात त्यांना शोभत नाही. आणि करता करता तेच आहेत. आणि त्यांनी ते सांगतात ना, दुसरा बॉम्ब फोडतो, तिसरा आम्ही एकदा एक बॉम्ब फोडला ना की हे सगळे घरी बसतील, एवढं निश्चित आहे. नक्कीच. पण हा वाद आता विकोपाला जातोय असं वाटतं तुम्हाला? आणि याबाबत काही पक्षश्रेष्ठींशी बोलणं झालंय? तुम्ही महायुतीचेच नेते आहात, पण एकमेकांवर आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. तटकरे साहेब राष्ट्रवादीचे प्रतिष्ठित आहेत. आम्ही निवडून खासदार आहेत, त्यांच्या घरात मंत्री आहे, त्यांची कन्या. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एका प्रगल्भ नेत्यांनी कशा पद्धतीने भाष्य करायला पाहिजे. हा काय भातुकलीचा खेळ नाही राजकारण म्हणजे. आणि त्यांनी दुसऱ्याला अशा पद्धतीने अक्कल शिकवणं हे त्याला कमी करावं असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. त्यांनीच हे सगळे व्हिडिओ बाहेर काढले असा थेट आरोप आहे तुमचा? व्हिडिओ नाही आहे, त्यांनी मॉर्क करून याच्या मदतीने केलेले आहेत. आम्ही कधी जर त्यांचा व्हिडिओ बाहेर काढला तर तोंड वगैरे लायक नसतील. तुमच्याकडे पण असे काही व्हिडिओज आहेत? कितीतरी आहेत. बघा ते जे सांगतात ना की ज्यांच्यावरती हजारो गुन्हे आहेत, असे ते सगळे आहेत. सिंचन घोटाळ्यामध्ये तटकरे साहेबांचे गुन्हे किती अजून प्रलंबित आहेत. कदाचित ती फाईल जर लास्ट 10ला गेली ते आतमध्ये असतील, अशी चित्र आहे ना. अशा लोकांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणं हे काय शोभनीय नक्की नाही. नक्कीच. पण हा वाद पेटतोय कुठेतरी असं दिसतंय, आणि हा थांबणार कसं काय? रायगडच्या पालकमंत्री पदापासून हा वाद सुरू झाला. पालकमंत्री पदावाद मुख्यमंत्री दोन्ही घेतील हा निर्णय आम्हाला दोघांनाही मान्य असेल. पण रायगडच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीचं कोणाचा हात सोडणं, कोणाचा पकडणं ही त्यांची संस्कृती आहे. आणि आता त्यांनी महाआघाडीच्या घटक पक्षांची नगरपालिकेला निवडणूक गेलेली आहे. जिल्हा परिषदेला करून पण त्यांनी दाखवावी ना. मग आम्ही समजू प्रगल्भ नेता आहे, कुठला आपल्या संधीचा याचा फायदा घेण्यासाठी कोणाशी अलायन्समेंट करायची आणि कोणालाही सोडायचं. त्यामुळे हा रायगडचा वाद असाच चालू राहील. आम्ही तटकेला सोडून निवडणुकीमध्ये सहभाग नक्की घेतो. नक्कीच. पण तटकरेंचे पण व्हिडिओज तुमच्याकडे असं तुम्ही म्हणताय, तुम्हाला रोखलं कोणी? तुम्ही बाहेर का नाही काढत? काढणार ना, 100% काढणार. आमचे जे फेक व्हिडिओ काढा, आम्ही खरा व्हिडिओ काढू आणि उभा महाराष्ट्र बघेल जे सत्य आहे. पण जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा काय होईल महाराष्ट्रात? तटकरे तोंड दाखवायच्या लायक नसतील, एवढं निश्चित. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे, आणि ज्यावेळी आम्ही व्हिडिओ काढू त्यावेळी तटकरे तोंड दाखवण्याच्या लायकीचे नसतील असं थेट आव्हानच महेंद्र